लाडक्या बहीण योजनेसंदर्भात एक मोठी बातमी आहे, आनंदाची बातमी आहे। सगळ्यांनी बातमी बघा। लाडक्या बहिणींना आता डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे। लाडकी बहीणचा देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा करणं आम्ही सुरू केलेला आहे आणि तोही सगळ्या खात्यांमध्ये लवकरच त्या ठिकाणी जमा होईल। डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये 2,34,00,000 महिलांचा समावेश तर आहेच, पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे 2,34,00,000 आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत। आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्याने झालेल्यापैकी 12 लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरणची सुरुवात केलेली आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार झालेला आहे। आता लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या 18 हप्त्याचे आणि जानेवारी महिन्याची 19 हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती, तर अखेर या लाडक्या बहिणींची या 2 हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 14 जानेवारी रोजी मकर संक्रांत आहे, तर ही मकर संक्रांत गोड झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आणि आपल्या राज्यामध्ये सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका 16 जानेवारी पासून सुरू होणार आहेत। तर या निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणींना कुठेतरी दिलासा मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची यंदाची संक्रांत गोड सुद्धा केली जात आहे। बघा, लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजयदादा पवार यांच्या माध्यमातून ही लाडकी बहीण योजना विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सुरू करण्यात आलेले होते। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, सरकारला एकंदरीत विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागा या लाडक्या बहिणींमुळे मिळालेल्या होत्या। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी 14 जानेवारी रोजी मकर संक्रांत आहे आणि 16 जानेवारी पासून राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका होत आहेत। तर या निवडणुकांमध्ये सरकारला सुद्धा कुठेतरी फायदा झाला पाहिजे आणि लाडक्या बहिणींची संक्रांत गोड झाली पाहिजे या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याचा 18 हप्ता हा 1500 रुपये आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हा 1500 रुपये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये। बघा, लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सोशल मीडियावर ते मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत आहेत की लाडक्या बहिणींची संक्रांत गोड करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून डिसेंबर महिन्याचा हप्ता हा 1500 रुपयांऐवजी 2100 रुपयाप्रमाणे सोडण्यात आलेला आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता 1500 रुपयाऐवजी 2100 रुपयाप्रमाणे सोडण्यात आलेला आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आम्ही अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली तर त्यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की अजून 2100 रुपयांचा निर्णय झालेला नाही। 2100 रुपयाबाबत कोणताही शासन निर्णय काढण्यात आलेला नाही, त्यामुळे तुम्ही अशा अफवांवरती विश्वास ठेवू नका। कारण सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर तुम्हाला डिसेंबर महिन्याचा हप्ता हा 1500 रुपये आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हा 1500 रुपये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये तुमचे मकर संक्रांत गोड व्हावी या दृष्टिकोनातून तुमच्या खात्यामध्ये वर्ग सुद्धा होणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा भरपूर बातम्या ऐकलेल्या असतील। आता तुम्हाला अशा बातम्या ऐकण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण लाडक्या बहिणींना आता जवळच मकर संक्रांत आलेला आहे। म्हणजेच एकंदरीत 2 ते 3 दिवसांवरती मकर संक्रांत आले आहे। आता ही मकर संक्रांत गोड झालेली पाहिजे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचा सर्वात मोठा आणि आनंदाचा सण मकर संक्रांत असतो, तरी मकर संक्रांत गोड झाली पाहिजे या दृष्टिकोनातून सरकार सुद्धा बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हा एकत्रितपणे 3000 रुपये, परंतु लाडक्या बहिणींना कोणत्या बँकेमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सर्वात अगोदर या दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा होणार आहे त्याविषयी माहिती देऊन टाकतो, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाते या प्रमुख बँकांपैकी असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे येतील आणि तुमचे सर्वात अगोदर मकर संक्रांत सुद्धा गोडच होणार आहे। बघा, मकर संक्रांतीच्या निमित्तानं लाडक्या बहिणी विविध वस्तूंची खरेदी करत असतात, तर लाडक्या बहिणींना कुठेतरी दिलासा दिला पाहिजे या दृष्टिकोनातून तुमचे लाडके भाऊराया मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री
तथा अर्थमंत्री आणि महिला व बालिका सेवाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची यंदाची मकर संक्रांत गोड सुद्धा होतच आहे। बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आता आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे 3 हप्त्यांचे 4,500 रुपये, कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकेमध्ये, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारी या 2 हप्त्यांचे 3,000 रुपये या ठिकाणी आपण सविस्तर पद्धतीने बघून घ्या, जेणेकरून लाडक्या बहिणींना तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँक खाते या प्रमुख बँकांपैकी असेल तर तुमची आता या ठिकाणी मकर संक्रांत गोड होईल आणि तुमची डिसेंबरच्या हप्त्याची, जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा सुद्धा संपून जाणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वाटप होत असतो। उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर मागच्या काही महिन्यांचे हप्ते हा त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा झालेले आहेत, परंतु तुम्ही विचार करायचा झाला तर या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी जमा करण्यात आलेला होता, परंतु डिसेंबर महिन्याचा हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा करण्यात आलेला नव्हता। त्यामुळे लाडक्या बहिणींना कुठेतरी वाटत होतं की लाडकी बहीण योजना बंद झाली की काय। बघा लाडक्या बहिणींना, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वेळेवर आलेला नव्हता। लाडक्या बहिणींना भरपूर वाट पाहावी लागलेली होती। अखंड 2 महिने उलटून गेले तरी पण बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर महिन्याचा हप्ता हा मिळालेला नव्हता। त्यामुळे लाडक्या बहिणी कुठेतरी सरकारवरती नाराज झाल्याचं पाहायला मिळत होत्या। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना या ठिकाणी वाटलं होतं की नवीन वर्षाच्या निमित्तानं पैसे येतील, परंतु नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून लाडक्या बहिणींना फक्त नोव्हेंबरचे 1,500 रुपये आलेले होते, लाडक्या बहिणींना डिसेंबरचे 1,500 रुपये आलेले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणी कुठेतरी सरकारवरती नाराज झाल्याचं पाहायला मिळत होत्या। त्यामुळे लाडक्या बहिणीची संक्रांत गोड झाली पाहिजे, लाडक्या बहिणीची नाराजी दूर झाली पाहिजे, लाडक्या बहिणीने इतके दिवस वाट पाहिलेली आहे तर त्यांना कुठेतरी या ठिकाणी दिलासा मिळाला पाहिजे। या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून डिसेंबर आणि जानेवारी या 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये, जेणेकरून लाडक्या बहिणींना मागचा डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळून जाईल, चालू महिन्याचा जानेवारी महिन्याचा हप्ता मिळून जाईल आणि लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होऊन जाईल। आणि या ठिकाणी ज्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांमध्ये सुद्धा सरकारला कुठेतरी फायदा होऊन जाईल। अशा पद्धतीने या प्रमुख कारणांमुळे बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी 2 हप्त्यांचे 3,000 रुपये विस्तार सुद्धा होणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण बघून घ्यात आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये, परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकेमध्ये, त्यासोबत लाडक्या बहिणींना सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत, मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत का, याविषयी सुद्धा माहिती देतच आहे। बघा लाडक्या बहिणींना, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। ज्या लाडक्या बहिणींनी मागच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये, डिसेंबर महिन्यामध्ये केवायसी केलेले असेल आणि ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप केवायसी केलेले नसेल त्यांच्याविषयी सर्वात मोठी अपडेट आलेले आहे। जर तुम्हाला लाडक्या बहिणींना प्रत्येक वर्षाला 18,000 रुपये मिळवायचे असतील तर तुम्ही केवायसी करणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलेलं आहे, कारण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केवायसी केले तरच तुम्हाला या ठिकाणी पुढच्या महिन्यापासून सुरळीतपणे हप्ता मिळणार आहे। सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर डिसेंबरच्या हप्त्यासाठी आणि जानेवारीच्या हप्त्यासाठी केवायसीची अट रद्द करण्यात आलेली आहे। जरी केवायसी केलेले असेल किंवा केवायसी केलेले नसेल तरी पण तुमच्या खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता विस्तार होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला काळजी करू नका, परंतु ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी पासून सुरळीतपणे सुरू राब ठेवायचं असेल तर त्या लाडक्या बहिणीने केवायसी करणं बंधनकारक आहे। अन्यथा जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुमचा अर्ज अपात्र करण्यात येणार आहे, कारण केवायसी कशासाठी आणलेली आहे तर बघा लाडक्या बहिणींना, या केवायसीमुळे लाडकी बहीण योजनेमध्ये साक्षरता येईल, लाडक्या बहिणींमध्ये सुलभता येईल, या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून ही केवायसी आणलेली आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी ही केवायसी करणं गरजेचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत कोणकोणत्या लाडक्या बहिणीची संक्रांत गोड होत आहे, कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये किती पैसे जमा होत आहे याविषयी माहिती देऊन टाकतो। परंतु लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठमोठे घोटाळे उघडकीस यायला सुरुवात झालेली आहे। राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडकी बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले होते, परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे समोर आलेले आहेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता या ठिकाणी बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करण्याच्या अगोदर त्यांची संपूर्ण तपासणी, पात्रता या ठिकाणी चौकशी केली जात आहे। त्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वर्ग सुद्धा होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत कोणकोणत्या पात्रता, कोणकोणत्या अटी शर्ती लावण्यात आलेल्या आहेत ते आपण बघून घ्या। जर तुम्ही पात्रतांमध्ये बसत असाल, अटी शर्तींमध्ये बसत असाल तरच तुमची प्रतीक्षा संपणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही महत्त्वाची 2 कामे केलेली नसतील तर तुम्हाला पैसे येणार नाही। त्यामुळे 2 महत्त्वाची कामे करायची आहेत, अन्यथा बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत 14 जानेवारी रोजी
रोजी मकर संक्रांत आहे. 16 जानेवारी पासून राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका होणार आहे. या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला पाहिजे. लाडक्या बहिणी सरकारवरती खुश झाल्या पाहिजे या दृष्टिकोनातून आणि सरकारने दिलेला शब्द पाळला पाहिजे या दृष्टिकोनातून, या 3 दृष्टिकोनातून लाडक्या बहिणींची डिसेंबर हप्त्याची प्रतीक्षा, जानेवारी हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपासून महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहत असतात, परंतु त्या महिन्याच्या मधल्या आठवड्यांमध्ये पैसे येत नव्हते. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींना जानेवारी महिना हा एकदम महत्त्वाचा ठरत आहे. कारण नवीन वर्ष सुरू झालेले आहे. नवीन वर्षामध्ये मोठमोठे बदल झालेले आहेत. नवीन वर्षांमध्ये काही महत्त्वाचे नियम सुद्धा लागू झालेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्ही सुद्धा या नवीन नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं गरजेचं आहे. कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार आम्ही फक्त पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये डिसेंबर जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करणार आहोत. परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्र नसतील, ज्या लाडक्या बहिणी नियमांच्या बाहेर असतील त्यांना पैसे येणार नाही. त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत कोणकोणते नियम, कोणकोणत्या पात्रता, कोणकोणत्या अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत त्याविषयी माहिती देऊन टाकतो. परंतु लाडक्या बहिणींना कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत, कोणत्या बँकेचे बँक खाते चालणार नाही त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो. कारण आरबीआय बँकेकडून सर्व बँकांना या ठिकाणी नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत. आरबीआय बँकेच्या माध्यमातून बँकांवरती काही महत्त्वाचे नियम या 2026 सालामध्ये लागू झालेले आहेत. आता या नियमांचं पालन प्रत्येक लाडक्या बहिणीला करावे लागणार आहे. अन्यथा तुमचे भावराया तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये सोडतील. परंतु बँकाचा नियम न पाळल्यामुळे तुमच्या खात्यामधून या ठिकाणी काही प्रमाणामध्ये रक्कम कपात केली जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही बँकेच्या नियमांचं पालन केलं तर तुम्हाला संक्रांतीचं गिफ्ट, संक्रांतीचा बोनस, संक्रांतीची ओवाळणी हा 3000 रुपयाप्रमाणे 100% वितरित होईल. परंतु जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं, तुम्ही या नियमांचं पालन केलं नाही, बँकेचे नियम नाही पाळले तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येणार आहे. तुमच्या खात्यामधून पैसे सुद्धा कट होऊ शकतात. तर बघा लाडक्या बहिणींना, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये काही सरकारी बँका आहेत. त्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँका, त्यासोबत बँक ऑफ इंडिया असेल, अशा सरकारी क्षेत्रामधील भरपूर अशा बँका आहेत. जर तुमचं खातं सरकारी बँकेमध्ये असेल, त्यानंतर खाजगी क्षेत्रामधील काही बँका आहेत. त्याच्यामध्ये HDFC, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँका अशा खाजगी क्षेत्रामधील बँकेमध्ये तुमचं खातं असेल. त्यानंतर जिल्हा सहकारी, जिल्हा मध्यवर्ती बँका, पतसंस्था, सोसायटी अशा कोणत्याही बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी अर्जंट सूचना दिलेली आहे. कारण या 2026 सालामध्ये राज्यामध्ये मोठमोठे बदल झालेले आहेत. त्यातच आता सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत. जर तुम्ही या नियमांचं पालन केलं, या बदलांचं पालन केलं तर तुमचा हप्ता सुरळीतपणे सुरू राहिला. प्रत्येक वर्षाला तुम्हाला या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 18,000 रुपये वितरित सुरू राहतील. परंतु जर तुम्ही बँकेच्या नियमांचं पालन केलं नाही तर या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, पुढचे 2 मिनिटं काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आपल्या राज्यामध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, अशा ज्या स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, तर या निवडणुकांमध्ये सरकारला कुठेतरी दिलासा मिळाला पाहिजे. कारण सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता या सरकारला कुठेतरी याचा फायदा झाला पाहिजे या दृष्टिकोनातून. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींना, या जानेवारी महिन्यामध्ये म्हणजेच नवीन वर्षाचा पहिला सण आहे. आता हा पहिला सण लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचा सण असतो. मकर संक्रांत ही वर्षातून एकदाच येत असते, तर ही मकर संक्रांत गोड झाली पाहिजे. लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीनिमित्त दिलासा मिळाला पाहिजे. कुठेतरी त्यांना या ठिकाणी दिलासा मिळाला पाहिजे. या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून एकत्रितपणे 3 हप्त्यांचे 4000 रुपये सोडण्यात येणार होते. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत होत्या आणि राज्य सरकारकडे सुद्धा निधी उपलब्ध होता. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचे 1500 रुपये सोडले. आता तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचे 1500 अधिक 1500 असे 3000 रुपयांची प्रतीक्षा लागलेली होती. परंतु लाडक्या बहिणींना, आता याच्या नंतर तुम्हाला काळजी करायची गरज भासणार नाही. कारण लाडक्या बहिणींना, आपल्या राज्यामध्ये माहितीचं सरकार आहे. हे सरकार लाडक्या बहिणींच्या हिताचं आहे. यांनीच लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून घरामधील 2 महिलांना 1500 अधिक 1500 अशा पद्धतीने काही घरांमध्ये 3000 रुपये, काही घरांमध्ये 1500 रुपये सुद्धा मिळत आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आता आपण काही महत्त्वाचे मुद्दे पाहिलेले
आहेत. आता आपण बघून घेऊयात. बघा लाडकी बहिणींनो, आज रविवार आहे, उद्या सोमवार आहे, परवा दिवशी या ठिकाणी मंगळवार आहे. तर एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींचा रविवार, सोमवार आणि मंगळवार या ठिकाणी गोड होणार आहे. कारण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की 14 जानेवारी रोजी मकर संक्रांत आहे. तर या मकर संक्रांतीच्या अगोदर बहिणींना पैसे येणार होते. आता त्याप्रमाणे लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये सुद्धा हस्तांतर होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, रविवारी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये, सोमवारी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये, मंगळवारी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या बहिणींना पैसे येणार आहेत, कोणत्या बहिणींना पैसे जमवणार नाही, त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या माध्यमातून सरकारला जास्तीत जास्त मतदान आमदारकीच्या निवडणुकामध्ये करण्यात आलेलं होतं. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, त्यावेळेस काही लाडक्या बहिणींना 4500 रुपये, काही लाडक्या बहिणींना थेट 7500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये रक्कम वर्ग करण्यात आलेले होते. आता सुद्धा पाहायला गेलं तर नवीन वर्षामध्ये या ठिकाणी सर्वात महत्त्वाची पहिलीच निवडणूक आहे आणि लाडक्या बहिणींना मकर संक्रांत आहे. त्यामुळे तुम्हाला दिलासा मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून या ठिकाणी लाडक्या बहिणी खुश सुद्धा करण्यात येत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या राज्यामध्ये मोठमोठे बदल पाहायला मिळत आहे. म्हणजेच नवीन वर्ष सुरू होऊन आता 10 ते 11 दिवस पूर्ण झालेले आहेत. तर या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून राज्यामधील काही महत्त्वाचे बदल या ठिकाणी झालेले आहेत. त्याच्यामध्ये गॅसचे दर असतील, मोबाईलचे रिचार्ज असतील, त्यासोबत आपण वापरत असणारे व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, त्यानंतर पेट्रोलच्या किमती, गॅसच्या किमती, डिझेलच्या किमती असतील, सोन्याचे दर असतील. तर अशा पद्धतीने सर्व वस्तूंचे काही नियम बदललेले आहेत. काही वस्तू स्वस्त झालेल्या आहेत तर काही वस्तू महाग सुद्धा झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे आता ही जी लाडकी बहीण योजना आहे तर या लाडकी बहीण योजनेमध्ये सुलभता आली पाहिजे, साक्षरता आली पाहिजे या दृष्टिकोनातून राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून काही महत्त्वाचे नियम सुद्धा लागू होत आहे. आता बघा लाडकी बहिणींना, एकंदरीत आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. परंतु हा दिलासा कधीपासून मिळणार आहे त्याविषयी माहिती देतो. बघा लाडक्या बहिणींना, भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरवल्या जात आहेत. आज या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले, या जिल्ह्यामध्ये उद्या पैसे जमा होतील. परंतु लाडक्या बहिणींना, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी करू नका. परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की राज्य शासनाच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा वितरित झालेला आहे. आता यापुढे नोव्हेंबर हप्त्याचे पैसे जमा होतील की नाही याविषयी सुद्धा या ठिकाणी बातमी पाहणं गरजेचं आहे. बघा या ठिकाणी ज्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे त्यांना आता डिसेंबर आणि जानेवारी हप्त्याची चिंता लागलेली होती. परंतु ज्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही त्यांना नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा, डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा आणि जानेवारी हप्त्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. कारण त्यांना 3 महिन्यांचे पैसे मिळाले नाहीत. परंतु ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला आहे त्यांच्यासाठी कुठेतरी थोडाफार दिलासा मिळत आहे. परंतु ज्यांना 3 महिन्यांचे पैसे मिळालेले नाहीत तर अशा लाडक्या बहिणींमध्ये नाराजी पसरल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. परंतु लाडक्या बहिणींना, आज रविवार आहे, उद्या सोमवार आहे, परवा दिवशी मंगळवार आहे. तर या 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींची या ठिकाणी नाराजी दूर होईल अशा पद्धतीने माहिती सुद्धा मिळत आहे. बघा लाडक्या बहिणींना, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींची संक्रांत ही 100 आणि 101% गोड होईल. कारण या ठिकाणी मकर संक्रांत सर्वात मोठा सण असतो. जर या मकर संक्रांतीला लाडक्या बहिणींना पैसे दिले तर लाडक्या बहिणी या ठिकाणी लक्षात ठेवत असतात. बघा सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर बघा मागच्या 2024 सालामध्ये, 2025 सालामध्ये लाडक्या बहिणींना प्रत्येक सणाला या ठिकाणी कोणता ना कोणता बोनस दिलेला आहे, कोणतं ना कोणतं गिफ्ट दिलेलं आहे. त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना, आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आता हे 2026 वर्ष सुरू झालेलं आहे. तर या 2026 वर्षामधील पहिला सण मकर संक्रांती आहे. तर हा सण लाडक्या बहिणींचा गोड झाला पाहिजे या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा केले जाणार आहेत. बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण जिल्ह्यांची बँकांची यादी वाचणार आहोत. बघा याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यामधील पुणे विभाग असेल, अमरावती विभाग असेल, कोकण विभाग असेल, अशा पद्धतीने हे जे विभाग आहेत तर या विभागांमधील पुणे जिल्हा असेल, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा असेल, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, तर असे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. त्यानंतर वरच्या साईडला पाहायला गेलं तर जालना जिल्हा आहे, धुळे जिल्हा आहे, नागपूर जिल्हा आहे. अशा पद्धतीने टोटल मिळून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. आणि त्याच पद्धतीने लाडक्या बहिणींना
आपल्या राज्यामध्ये SBI बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर IPB बँक म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँका, त्यानंतर BOI म्हणजेच बँक ऑफ इंडिया, त्यानंतर BOM म्हणजेच बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर कोटक महिंद्रा बँका, त्यानंतर लाडक्या बहिणीनं IDBI बँका, बँक ऑफ बडोदा, ICICI बँका, त्यासोबत लाडक्या बहिणीनं जिल्हा मध्यवर्ती बँका, जिल्हा सहकारी बँका, भूविकास बँका, पंजाब नॅशनल बँका, पंजाब अँड सिंध बँका, अशा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी, सहकारी, खाजगी, पतसंस्था, सोसायटी, महाराष्ट्र ग्रामीण बँक अशा 5 प्रकारच्या भरपूर अशा बँका आहेत. आता या बँकांमध्ये लाडक्या बहिणींना अगोदरपासून पैसे जमा झालेले आहेत, परंतु आता डिसेंबर जानेवारी महिन्याचा हप्ता हा या ठिकाणी वितरित केला जाणार आहे. परंतु या बँकेच्या नियमांचं पालन करा, अन्यथा सरकार पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करेल, परंतु तुम्ही बँकेचे नियम न पाळल्यामुळे तुमच्या खात्यामधून या ठिकाणी रक्कम कट केली जाणार आहे. आता बँकेने कोणकोणते नियम लावलेले आहेत आणि एकंदरीत लाडक्या बहिणींनो तुम्हाला कोणत्या तारखेला हप्ता मिळू शकतो याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो. बघा लाडक्या बहिणींनो, बँकेच्या माध्यमातून मिनिमम बॅलन्सचा रूल या ठिकाणी लागू झालेला आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही खात्यामध्ये किती रक्कम ठेवली पाहिजे याविषयी सुद्धा माहिती देतो. बघा, जर तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्हाला सरासरी 5,000 रुपयांची रक्कम ठेवावी लागणार आहे. दुसऱ्या बँकांमध्ये म्हणजेच काही बँकांमध्ये 3,000, काही बँकांमध्ये 2,000, काही बँकांमध्ये 4,000 रुपये अशा पद्धतीने एवढी रक्कम तुम्हाला ठेवावी लागणार आहे. अन्यथा जर तुम्ही यापेक्षा कमी रक्कम ठेवली तर तुमच्या खात्यामधून या ठिकाणी बँक पैसे कट करून घेणार आहे, कारण तुम्ही बँकेचे नियम मोडलेला आहे, बँकेच्या नियमाचं उल्लंघन केलेलं आहे. जर बँकेच्या नियमाचं उल्लंघन केला, बँकेचा नियम मोडला तर या ठिकाणी बँका तुमच्या पैशाची कपात करत असते. त्यामुळे बँकेचा नियम पाळायचा आहे. आता आपण एकंदरीत डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये कोणत्या तारखेपर्यंत विस्तार होईल याविषयी माहिती देत आहे. तर बघा, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आज 11 जानेवारी आहे, उद्या 12 जानेवारी आणि परवा दिवशी 13 जानेवारी आहे. तर हे 3 दिवस लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे, कारण 14 जानेवारी रोजी मकर संक्रांत आहे. तर ही मकर संक्रांत गोड झाली पाहिजे या दृष्टिकोनातून या मागच्या 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना या ठिकाणी 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होतील अशी माहिती मिळत आहे. बघा लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर अजून महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून अधिकृतपणे कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, कोणताही GR काढण्यात आलेला नाही. त्यामुळे आपण वरती विश्वास ठेवू नका, परंतु लाडक्या बहिणींना तुमचे संक्रांत ही 100% गोड होईल अशी माहिती गिरीश महाजनांनी दिलेली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये या ठिकाणी संक्रांतीच्या अगोदर जमा होतील आणि लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होईल. एकंदरीत आम्हाला सुद्धा वाटत आहे, बघा सूत्रांनी माहिती दिली आहे, परंतु आम्हाला सुद्धा वाटत आहे की 12 जानेवारी सोमवार, 13 जानेवारी मंगळवार आणि 14 जानेवारी या ठिकाणी बुधवार म्हणजे सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना पैसे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सध्याच्या स्थितीला अजून हालचाली सुरू झालेल्या नाही, परंतु येऊ शकतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो आधार कार्ड बँकेशी लिंक करा, आपले DBT ऍक्टिव्ह आहे का हे पहा.